आजच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे. या निरोप समारंभासाठी विद्यार्थ्यांचं आपण स्वागत करून आहोत. पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे. स्वागत. उपयोगी पडणारे संस्कार आणि आत्मविश्वास दिला आहे. वर्ग 1 ते 5वी पर्यंत आम्हाला आवारी मॅडमनी शिकवलं. फक्त शिकवलंच नाही तर आमचा होणारा त्रास, रडणं, हसणं, खेळणं या सगळ्या गोष्टी सहन करून त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार केले, आम्हाला चांगले वळण लावले. आणि वर्ग 6वी ते 8वी पर्यंत आम्हाला जोरकर सर, पोटभरे मॅडम, डांगे मॅडम यांनी शिकवले. त्यांनी सुद्धा फक्त आम्हाला शिकवलेच नाही तर जीवनात कसे राहावे, काय करावे, काय नाही करावे, कोणती गोष्ट चुकीची आहे, कोणती गोष्ट बरोबर आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवले. या सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानते व आतापर्यंत झालेल्या चुकीची माफी मागते. कसे बोलू, काय बोलू कळत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. शिक्षकांचे ओरडणे नाही हे ऐकून दुःख होतंय मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. धन्यवाद. प्रमुख पाहुणे आणि माझ्या मित्रांनो, आज वर्ग 8वी म्हणजेच आमचा निरोप समारंभ. आजचा दिवस आमच्यासाठी खूप भावनिक आहे. या शाळेत आम्ही 8 वर्ष शिकलो, खेळलो. या शाळेने आम्हाला खूप काही दिलं. आमचं बालपण या शाळेत गेलं आहे. या शाळेला सोडून जाताना खूप दुःख होत आहे. या निरोपाच्या क्षणी कधी आपण भावनिक होतो, हळवे होतो, परंतु निरोप हा निसर्गाचा नियम आहे. उदय, उत्कर्ष आणि पुढे कुठेतरी पुन्हा जास्त उत्कर्ष मिळवण्यासाठी पुढे जाणे हा सृष्टीचा नियम आहे. आणि तो नियम आपण पाळत असताना तुम्ही अंगणवाडीत होता, त्यानंतर इथे आला, प्राथमिक शाळेत आला. प्राथमिक शाळेत आल्यानंतर प्रत्यक्ष या बॅचचा विचार जर केला, आपण पहिल्या वर्गाचा विचार केला, तर आवारी मॅडमकडे त्या पहिल्या वर्गाची धुरा होती. त्यांनी ती समर्थपणे पेलली.